जरा शांत राहा आणि सतत चिडचिड चिडचिड करायची काही गरज नाहीये. बस. काय देऊ? कॉफी का पेक भरू डायरेक्ट? ईशा मग काय झालं? ब्रेकअप झालंय तुझं म्हणून विचारतीये. प्लीज यार डोंट बी सो टिपिकल प्लीज. काय आय एम ओव्हर ओंकार. बस झालं बस. यू नो व्हॉट आय एम ऑलरेडी ब्रेड क्रम्बिंग विथ माय एक्स. काय ब्रेड क्रम्बिंग विथ माय एक्स म्हणजे काय? म्हणजे ओंकारच्या आधी जो माझा बॉयफ्रेंड होता माझा एक्स त्याच्यासोबत मी चॅटिंग सुरू केलंय. प्रिया बिकॉज आय नो की ओंकार आता त्याला स्टॉक करणार मलाही स्टॉक करणार आणि मग त्याला दिसणार की आम्ही दोघे ऑनलाईन आहोत आणि मग त्याला त्रास होणार आणि मला तेच हवंय. काय अगं यु नो व्हॉट मी टंबल आणि फिंडरवर पण माझं अकाउंट काढलंय आता. प्रिया हे चुकीचं नाही, आहे. मी हे एक केलंय. मिनिट हे तुलाही माहितीये हे चुकीचं आहे. त्या ऍप्स वरती प्रेम मिळणार आहे का तुला? प्रेम कोणाला पाहिजे? मला त्याला जेलस करायचंय मला त्याला त्रास द्यायचाय फक्त. मला ना कळतच नाही. मला तू कळतच नाहीस. फक्त 4 वर्षाचं अंतर आहे आपल्यामध्ये पण तुझ्या प्रेमाच्या डेफिनेशन काय आहेत ना मला खरंच कळतच नाही. प्रथू प्रथू काय अरे आलात तुम्ही? सॉरी आम्ही आतमध्ये पॉडकास्ट बघत बसलो होतो. आम्ही कोण? नाही ऐक काय नाही कोण नाही. हे काय चड्डी. ती दिसतीये मला कुठे? इथे बाजूला स्टँड येणार आहे प्रथू. ठीक आहे इथे काय त्यात काय इथे वाळत घातली काय तिथे वाळत घातली काय आणि मुळात ना तुझ्या या मोठ्या कपड्यांमध्ये ना माझी चड्डी घुसमटते. काही बोल- 2 दिवस सुकत नाही. एक तर माझ्या 2च चड्ड्या आहेत. एक सुकली नाही दुसरी अलटी पलटी करून घालावी लागते. शी. आजवर पलटी करून शी, घातली. प्रथू तू ना शी काय शी प्रतू हे बघ अल्टी पलटी हे जागतिक सत्य आहे सगळ्यांना माहिती आहे. ए पम्या यार सब टीन गरम हो गया. अरे चिल्ड वगैरे आहे की नाही? हा इथे काय करतो? ऐक ऐक माझं. मी तुला सांगितलंय ओव्हर हे मला याचं तोंड नाही बघायचंय. आय नो. मला पण तुझं तोंड बघायचं नाही कळलं ना? चल रे. मला माहिती असते ना तू येणार आहेस. मी आलो पण क्या है यार पम्या ये क्या है यार? मी चाललो अजयला. नाही 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 जाऊ द्यायला. नाही, अरे, ऐक, दोघे एक एकत्र मिनिट. जाऊ अजयला थोड्या वेळ जरा प्रथू लेट मी हँडल दिस. तुम्ही 1 मिनिट बसा प्लीज. 1 मिनिट बसा. प्रिया प्लीज बस. माझ्यासाठी बस. कुठली संगीत खुर्ची खेळते? ती बसली तू उठला बस ना ती सांगते ना बस बस. नाही ऐकणार तर नाही ऐकणार. ओंकार प्लीज बस ना रे. ऐकतो मी इथे बसतो. सी मी इथे बसणार मग. बर कुठेही बसा. आम्ही मुद्दामून तुम्हाला इथे बोलवलंय दोघांना एकत्र. अरे ऐक ना, नको हा लुक देऊस. तुमच्या चांगल्यासाठी करतोय काहीतरी. यार किती चांगलं रिलेशनशिप आहे तुमचं. एवढ्या तेवढ्यावर ना लगेच ब्रेकअप 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 काय आहे? आम्ही दोघं 2 वर्ष लिव्ह इन मध्ये राहतोय. तुम्हाला बघून तुमचं रिलेशनशिप बघून आम्हाला किती छान वाटतं माहितीये. आम्हाला तुमच्यामुळे लग्न करायला पाहिजे आपण असं वाटायला लागलं. इतकं भारी रिलेशनशिप आहे तुमचं आणि हा धक्का दिलात तुम्ही. एवढं काय झालंय तुमच्यात रे? एकदम एकमेकांचे चेहरे बिरे बघणार नाही एवढं काय झालंय नाही अचानक? तर काय. ए अचानक वगैरे कुछ नाही होता कळलं ना? हे अचानक वगैरे काय नाही. एका वर्षात 14वं ब्रेकअप केलंय हिने माझ्या बरोबर. प्रिया म्हणजे काय मेरे को तुला मला ना असं वाटतं ना मी कितीही काहीही केलं ना तरी हिला सॅटिस्फाय करूच शकत नाही. नाहीच करू शकत कारण त्यासाठी आधी कळावं लागतं की गर्लफ्रेंडला काय हवंय. अरे मग सांगा ना काय हवंय? गेसिंग गेमचा कंटाळा आलाय मला पम्या. एका मनातलं सांगताय का मी सांगताय बसलोय ध्यानाला इथे बबल येतात आणि मला कळतं का? अरे अरे नाही यार पम्या. मला माहिती आहे मनातलं बोलतोय थांब. अरे मग सांगा ना. मग माझ्या मनातलं कळतच नाही. तुला माझं कधी कळणार? माझं नाही म्हणजे नाही असतं का? अरे मग नाही म्हणजे नाही नसतं तर मग हो म्हणा ना. नाही कशाला म्हणता तुम्ही? शांतपणे बोलूया का आपण? शांतपणेच बोलूया नाही, आपण. शांतपणे नाही हा, बोलणार. शांतपणे. हिचे मूड स्विंग्स माहिती आहेत का तुला किती आहेत ते? एवढे मूड पण नाहीये जगात. एवढे मूड स्विंग्स आहेत. देव वरून हैराण आहे. एवढे मूड मी कधी बनवले यार? काय बोलतोय? मला सांगते ही मला सांगते पम्या. अरे ही मला
अरे तुमचा तेव्हा ना त्या दिवसांमधलं तुम्हाला मानसिक तांडव तुम्हाला कळणार तांडव नाही, आंदोलन. येस ते आंदोलन जे काय असतील ते मला नाही कळणार. हो मी मुलगा आहे, नाही कळणार. मी काय करू? नाहीच बरं, कळणार. 5 दिवसाचं सोडून दे ईशा. 30 दिवस बाकीचे 25 दिवस तेव्हा कसले मूड स्विंग्स आहेत? अरे सिराजचा बॉल पण नाही एवढा स्विंग हो जेवढ्याचे स्विंग होत आहेत प्रत्येक बॉल. मी म्हणतो अरे कुठे खेळू कसा? शांत हो, चल यार. प्लीज यार ईशा मला खरंच कंटाळा आलाय यार. मला पण कंटाळा आला. ट्रम्प टॅरिफ ज्या रेटनी बदलतोय ना त्याच्या डबल रेटनी मूड बदलते हिचे. मला सांगते नार्सिसिस्ट आहेस तू. नार्सिसिस्ट. ओंकार फुगल करू नकोस आत्मकेंद्री. हा काय बोलला मला आता? ते मी नार्सिसिस्ट आहे? नाही. नार्सिसिस्ट आहेस. माझं थेट असतं. माझं नार्सिसिस्ट म्हणजे नार्सिसिस्ट. मी नार्सिसिस्ट आहे? हो. हे तू मला बोलणार की मी नार्सिसिस्ट आहे? अर्ध्या वाक्यात 5 वेळा मी बोलली आहेस म्हणजे विचार कर. प्लीज, तू आहेस नार्सिसिस्ट. अरे एक नंबरचा इगोमेनियाक आहे रे हा. मी इगोमेनियाक आहे? तू इगोमेनियाक आहेस. मी इगोमेनियाक आहे? तू ओव्हर थिंकर आहेस. नाही तू टॉक्सिक आहेस. तू सेल्फ सेंटर्ड आहेस. तू अरे मॅनिप्युलेटिव्ह आहेस. थांबा ना मला नाही सर्च करते तेवढं पटापट. मी पहिल्याच शब्दावर आहे. काय होतं तो पहिला? नार्सिसिस्ट. हे नाही रे त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स काय होतं काय इगोमेनियाक. इकॉनॉमी हा इगो अहंकारी अर्थ आहे त्याचा. अहंकारी माणूस आहे एक नंबरचा. हा ओके. हो आहे. वाटत नसला ना इथून तरी आहे. साधा 777 चा रूल नाही फॉलो करू शकत हा. 7 फुगलवर नसेल ते हे नाही त्यांचं काहीतरी आहे ना. अच्छा तुम्ही हे फुगलला नाही सांगितलं नाही ते आमचं. काय 777 काय? 777 चा रूल यांनीच ठरवला होता. यांनी काय ठरवलं की दर 7 तासांनी आपण एकमेकांना आय लव्ह यू टेक्स्ट करायचं. हा काय म्हणाला माहितीये? 7 hours इज टू लॉंग बेबी. 7 तास मी तुला आय लव्ह यू न म्हणतो कसं राहू? 7 मिनिटाला मेसेज करायचा ग आय लव्ह यू. आणि आता हीज फॉरगॉटन. आता काहीच नाही. एकही मेसेज येत नाही. मी आता जुनी झाले ना. ए. आता कशाला? या मी विसरलो वगैरे नाहीये. मी मुद्दामूनच करत नाही. ओ थँक्यू. करू नको. मी आय लव्ह यू रिप्लाय केल्यावर हिचे काय रिप्लाय यायचे? काय रिप्लाय यायचे? काय? लव्ह यू. आय घालायला वेळच नाही हिच्याकडे. आय लव्ह यू लिहिना. मी बोलतोय ना आय लव्ह यू. मग ही का नाही बोलत आहे समोरून आय लव्ह यू? तेच झालं ना किती ओंकार. नॉनसेन्स आर्ग्युमेंट आहे हे ईशा. नॉनसेन्स आहे. हो. हे नॉनसेन्स आहे. मी पम्या एका पॉडकास्ट मध्ये मी ऐकलं होतं पम्या की फक्त लव्ह यू जे म्हणतात एकमेकांना पार्टनर्स ते दॅट शोज लॅक ऑफ इंटिमसी, लॅक ऑफ इमोशनल बॉन्डिंग. आणि मुळात तुम्ही पण लक्षात ठेवा आय लव्ह यू टू म्हणणं हे पण मी एका पॉडकास्टमध्येच ऐकलं पाहिजे. आय लव्ह यू टू म्हणणं हे चुकीचं आहे. आय लव्ह यू टू म्हणजे काय? मी तुझ्यावर पण प्रेम करतो. म्हणजे तुझ्यावर पण, हिच्यावर पण, तिच्यावर पण, त्याच्यावर पण. आय टू लव्ह यू पाहिजे. मी पण तुझ्यावर प्रेम करतो. मूर्ख आहेस तू. मूर्ख ओंकार. हो मूर्ख आहेस. एकतर हे काहीतरी रिकाम टेकडेपणा करत बसतोस दिवसभर. ते पॉडकास्ट बघत बसतोस. आजकाल कोणीही पॉडकास्ट करतात त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून ना भांडणं नसतात करायची. कळलं ना? मुळात ना हा 777 रूलच रिकाम टेकडेपणाचं लक्षण आहे. थँक्यू. थँक्यू. तुझा रूल आहे हा. थँक्यू काय? काय करताय तुम्ही यार? किती भांडताय? काय रूल बिल? आम्ही 2 वर्ष लिव्ह इन मध्ये आहोत. आम्ही काय रूल बिल नाही बनवलेत. काय रूल नाही पाळत. मी शेवटचं आय लव्ह यू हिला कधी बोललोय माझं मलाही आठवत नाहीये. आय लव्ह यू बापरे मी तर कधी ऐकलंच नाही असं वाटतंय. आमच्याकडे तर उलटा 777 रूल आहे. म्हणजे मी मेसेज केल्यानंतर 7 दिवस मेसेज उघडायचा पण नाही. हा रूल आहे. मध्ये मेसेज केला होता मी दुधाचं बंड 8 टाक. मी विसरली आहे टाकायला. 7 दिवसांनी घरात घाण वास यायला लागल्यावर कळलं की 7 दिवस मेसेजच उघडला नाहीये आम्ही. त्याच्यानंतर ते दूध टाकलं आतमध्ये फ्रीज मध्ये. मग मी ते काढून कचऱ्यात टाकलं. आय लव्ह यू वगैरे कुठेच राहिलं. करेक्ट आहे. छोटे छोटे मुद्दे सोडून द्या रे सिरियसली. ठीक आहे फाईन फाईन. या रूलचं मी सोडलं. ओके सोडलं. व्हॉट अबाउट 14.2? मला चिल्ड काहीतरी दे प्लीज. मला चिल्ड काहीतरी दे. थांब मला आधी ते 14.2 चं मिळू दे काय. त्याच्यावर नाही सापडणार. ते आमचं आहे. तू आधी काय होतं 777 आणि आता 14.2. मी प्रेम करता की मटकाला होता ग. थँक्यू. तुमचं अख्खं प्रेम आकड्यांमध्येच आहे. थँक्यू. अरे कुठलं थँक्यू? याचाच रूल आहे हा. काय रूल? से नो नाही आहे हा तुझा रूल. याने ठरवलं की दर आठवड्याला अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची. आय सेड ओके दर आठवड्याला. हा आणि जगाला सांगायचं की आपल्या एकमेकांवर किती प्रेम आहे. त्यामुळे आम्ही फिन्स्टावरती दर आठवड्याला बायोमध्ये अपडेट करतो की आम्हाला किती आठवडे झाले. माझा बायो चेक कर. आत्ता चेक कर. इट इज 14.2.
याचा चेक कर. इट इज 14. या 2 आठवडे राहिलेत फक्त. 2 आठवडे कसे काय राहिले ओंकार? अगं 14 महिने मी लिहितोय ते बघ ना यार. 2 आठवडे तरी ऍडजस्ट कर. 2 दिवस पण नाही ऍडजस्ट करणार. हाऊ डेअर यू फॉरगेट. टॉक्सिक आहेस तू, टॉक्सिक. काय करतायत? मुळात अॅनिव्हर्सरी शब्दाचा अर्थ तरी माहितीये का तुम्हाला? अॅन्युअल, वर्षाने सेलिब्रेट करायची असते. आठवड्याला कोण अॅनिव्हर्सरी करतं? आणि दाखवायची काय गरज आहे हे सगळं? आणि मुळात तुमच्या ह्या मुद्द्याला मी हड बोलतो. अॅनिव्हर कोणाला टाइम आहे ते अॅनिव्हर्सरी लक्षात ठेवायला? अॅनिव्हर्सरी दूरची गोष्ट आहे. आमच्या रिलेशन मध्ये मला हिचा बर्थडे पण लक्षात नाहीये. एक वेगळी टॅग वापरतो हिचा बर्थडे लक्षात ठेवायला मी. काय? हा काय आहे, आमचे ते नगरसेवक आहेत, त्यांचा कुत्रा मेला होता हिच्या बर्थडेच्या दिवशी. आणि तो नगरसेवक थोडा इमोशनल आहे. तो काय करतो, दरवर्षी बॅनर लावतो. ते असतं ना काय ते प्रथम पुण्यस्मरण, द्वितीय पुण्यस्मरण, आणि ते समोरच असतो ना बॅनर. तो बॅनर बघितल्यावर मला लक्षात येतं की आज ईशाचा बर्थडे आहे. मग मी ते ऑनलाईन केक, ते उघडणारं फुल वगैरे मागवतो आणि घेऊन ईशा हॅपी बर्थडे आणि पण ही खुश होती त्याच्यावरती. हिला वाटतं माझ्या लक्षात आहे हिचा बर्थडे. मुळात आपण जन्माला येऊन असा काय तीर मारला की आपला बर्थडे सगळ्यांच्या लक्षात राहील? ऐका, शांतपणे ऐका माझं. तुम्ही लिव्ह इन मध्ये राहा आमच्यासारखं. सॉर्टेड गोष्टी सॉर्टेड असतात. नो 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 प्लीज प्लीज प्लीजच प्लीज प्लीजच. प्लीज मध्ये राहायला नाही बोललो, लिव्ह इन मध्ये राहायला बोललोय. मी या माणसाबरोबर लिव्हिंग मध्ये राहू शकत नाही. 1 नंबरचा अनरोमॅन्टिक माणूस रे हा. मी अनरोमॅन्टिक आहे प्रिया? हो, ऐकू नाही आलं? मी थेट बोलले ना आता, ऐकू नाही आलं? मी अनरोमॅन्टिक आहे पम्या? मी अनरोमॅन्टिक आहे? हा? मी अनरोमॅन्टिक आहे? सांग हिला पम्या. मी काय सांगू तुझं रोमॅन्टिक? असं नाही यार पम्या. मी ईशा आमच्या दर मंथरवर सरीला जे काय आहे त्याला मी आमचा फोटो डंप टाकतो की नाही? टाकतोस, माहितीये, आम्ही बघितलं. टाकतो ना यार. मग अजून काय रोमॅन्टिक पण हवा यार आयुष्यात? छछोर. रोमॅन्टिकनेस हे छछोर शब्द आहेत. काय बोलतोय? अरे आमचं रिलेशन घ्या ना. 2 वर्ष लिव्ह इन मध्ये आहोत आम्ही. आम्हाला काही फरक पडत नाही. अॅनिव्हर्सरी कधी आली कधी गेली काय नाही. आम्ही खुश आहोत दोघे. हा ऐक ना पम्या, अगदीच असं काही नाहीये. असतं, महत्वाचं असतं हे सगळं. पण ती तारीख आहे ना, ती विसरली तर ठीक आहे. समोरच्या माणसाचं प्रेम आहे ना आपल्यावर, ते महत्वाचं. चल घे, चल ईशा चल. मुळात प्रेम भीम या गोष्टी नसतातच. मी ह्या मताच आहे. प्रेम भीम काही नसतं, असते ती फक्त सवय. प्रिया हे बघ, एखाद्याची आपल्याला सवय लागते, मग आपल्याला असं वाटतं की आपण त्याच्या प्रेमात पडलोय, मग आपली लागते. एवढं सिंपल आहे, प्रॅक्टिकल. हिला विचार. करेक्ट बोल. ऐक ना, काय बोलतोयस तू? प्रेम आहे ना आपलं, मग प्रेम महत्वाचं की नाही? ही अशी फालतू रोमॅन्टिक झाली की मला भीती वाटते. हिला मग स्टॅच्यू करावं लागतं, मग नॉर्मल करावं लागतं. अरे हिच्या सगळं लक्षात असतं. म्हणजे आम्ही पहिल्यांदा कधी भेटलोय, पहिल्यांदा एकमेकांना काय गिफ्ट दिलं, किंवा एकमेकांच्या हाताला स्पर्श कधी झाला, सगळं हिच्या लक्षात असतं. आणि माझं उलट आहे. माझं हे काही लक्षात नाही. म्हणजे कशाला लक्षात ठेवायचं? माझं हिच्यावर प्रेम आहे, हिचं माझ्यावर प्रेम आहे. प्रेम मनात असलेलं पाहिजे ना. कशाला लोकांना दाखवा? जो शब्द बोलता येत नाही म्हणता सर्व, कशाला बोला तो? कशाला? मी आहे की रोमॅन्टिक? हिला विचार. सॉरी ओव्हर. सांग. हे बघ, अगदीच हा म्हणतोय तसं नाहीये. थोडं आहे, पण प्रेम महत्वाचं. प्रेमा विमाचं नाही ग, लिव्ह इन मध्ये राहायचं ते सांग. प्रेम भीम काय नसतं. अरे मी हिला म्हणालो आपण राहूया लिव्ह इन मध्ये, आपण एकत्र राहूया, पप्पी अडॉप्ट करूया. पण नाही, हिला काही करायचं नाहीये. हिला इंडिपेंडेंट राहायचंय. पाल बघितल्यावर हिची घाबरते. ही इंडिपेंडेंट राहणार. मीला सांगितलं होतं ईशा की आपण डॉग घेऊया. आय थिंक दिस इज अ वंडरफुल आयडिया. बघ हे किती छान आहे. म्हणजे पपी तुम्ही अडॉप्ट केला पाहिजे. इट विल हेल्प. आगलेस तू. इथे घरात माणसांना राहायला जागा नाही, कुठून कुत्री पाळायची आपण? नो ब्रो नो. मी एका पॉडकास्ट मध्ये ऐकलंय. चकचक करू नकोस तू, आधीच सांगतोय मी. पॉडकास्ट मी ऐकलंय एका पॉडकास्ट मध्ये की पपी घेतल्यावर जो काय बॉन्ड आपला तुटलेला असतो, जो काय आपण लांब गेलेलो असतो, ते आपण जवळ येतो. हा, पेट पेरेंटिंग मुळे टाईट होतो यार बॉन्ड. आपलं कनेक्शन अजून जास्त वाढतं, कारण आपण रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करायला शिकतो ना. ऐकायचंच नाहीये हिला. हे चांगलं आहे, हे मस्त आहे. सी ए बावळट कशाला पण काय सपोर्ट करते? काय कसलं बॉन्डिंग? कुत्रे पाळण्याने कसलं बॉन्डिंग वाढणार आहे? काय बॉन्डिंग वाढतं? मी तुला हेच सांगतोय, लिव्ह इन मध्ये राहा. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकत्र राहायला लागले ना
जेव्हा गर्लफ्रेंडच्या हातापायावरचे केस वाढताना बॉयफ्रेंड बघतो ना तेव्हा सगळं बॉन्डिंग संपतं. एंड. सिरियस. कुत्रा पळून काय होणार आहे मला सांग ना. अरे झोपेतून उठलेल्या गर्लफ्रेंडचा जेव्हा चेहरा आपण बघतो ना तिच्या चेहरा जो प्राणी दिसतो ना तो जगातल्या कुठल्याही झू मध्ये दिसत नाही. अरे आमचंच उदाहरण घे. ही झोपेतून उठल्या हिचा चेहरा असा सुजलेला असतो असा इथं. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तू इथे असते इथे. बुलडॉग असतो रे इथे. बुलडॉग दिसते ही बुलडॉग. करेक्ट आहे की नाही. आणि मुळात घरात एक बुलडॉग असताना मी दुसरा कुत्रा कशाला पाळू. ए कुत्र्या, तू पाळतोयस मला? तू तू मला पाळतोयस का मी तुला पाळते? भूक लागल्यावर शेपूट हलवत लाळ गाळत कोण येतं माझ्याकडे? जेवण कोण देतं तुला? मी देते ना. डोकं दुखतं जरासं. तोंडातल्या तोंडात बोलल्यानंतर 2 हात येतात डोक्याला मसाज करतात. ते कोण करतं रे? मी करते. तू काय करतोस? सर संडासचा फ्लश नाही करतायत तुला. तू मला पाळतोयस. हे ईशा मी जस्ट फन करत होतो म्हणजे. पणकन देईन ना. खरंच सांगते पणकन देईन. ये भाई ये मेरा ईशा मैदान में आ गया. ये ईशा का तेवर. ती बोलते मला पण इनडायरेक्टली सुनावते तुम्हाला दोघांना. तुला बोलतेय डायरेक्ट तोंडावर थेट. तुला बोलतेय तू फालतू आहेस. ईशा आम्ही खाली बस. ओंकार खाली बस. खाली बस ओंकार. रादर थँक्यू. थँक्यू. तुमच्यामुळे मला कळतंय ह्या रिलेशनशिप साठी काहीच करत नाहीये. मी सगळं करतेय. म्हणजे मी विचार करत होते की हा बिचारा दमून येतो म्हणून गोष्टी विसरत असेल. क्रिएटिव्ह माणसं जरा असतात अशी. अरे लयच असाच आहेस फक्त. मी आंधळी झाले होते प्रेमात. ते चल ना ईशा सोड ना मी बघतो काही पडकन. ना एक अगं ईशा आपण ऐक ना आपण यांचं सॉर्ट करतोय ना. खड्ड्यात गेलं त्यांचं. ईशा 14 वेळा ब्रेकअप केलात ना प्रिया? हो. डू यू नो व्हॉट इट मीन्स? खाली बस. 14 वेळा त्यांनी ब्रेकअप केलाय म्हणजे 13 वेळा त्यांनी पॅचअप पण केलाय. म्हणजे दे आर वर्किंग टुवर्ड्स द रिलेशनशिप. त्यांना काहीतरी करायचं एकमेकांसाठी. ते एफर्ट्स घेत आहेत एकमेकांटुवर्ड्स. म्हणून डिसअपॉइंट होत आहेत म्हणून भांडणं होत आहेत. द रिलेशनशिप इज अलाइव्ह. आपलं काय ऑटो गिअरची गाडी मिळाली आहे. ती पण मला गाडी नाही चालवता येत. गाडी नाही चालवता येत. ऑटो गिअरची गाडी पण चालली आहे स्वतःची स्वतः. आपण पायवर करून बसायचं फक्त. चालली आहे गाडी पुढे. ईशा 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 रिलॅक्स. ईशा ईशा मी मी नानू बाबू आहे ना तुझा. मी क्यूट आहे ना. बाबू आहे तर मग मम्मीकडे जा ना तुझ्या. माझ्याबरोबर कशाला राहतोयस? आई नाही तुझी. हा तुला पाळायला आई नाहीये तुझी. आईकडे जा आणि मोठा झालास की परत ये मग. नाही येस. अगं ईशा इकडे जा. लांब जा. मी अगं नाही म्हणजे काम्या ये इकडे ये. अगं कसं हे आपलं ह्यांच्यासारखं नाही ना छोट्या छोट्या मुद्द्यांवरती बोलायचं भांडायचं. आपलं एक प्रेम मॅच्युअर्ड आहे ना आपलं प्रेम. हो तुझ्या निर्लज्जपणाला आणि माझ्या दुर्लक्ष करण्याला आपण मॅच्युअर्ड म्हणायचंय. ही मॅच्युरिटी आहे रिलेशनशिप. मूर्ख माणसा. काय करतोस काय वागतोस ते कळतंय का तुला? मी आंधळी झाले होते रे प्रेमात. थँक्यू थँक्यू. वेलकम. मी सगळं समजून घेते मॅच्युअर्डली रिॲक्ट होते म्हणून तुला हे रिलेशनशिप मॅच्युअर्ड वाटतंय. आता कळतंय मला. आय थिंक आय एम डन. ईशा 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 लिसन. आय थिंक आय एम डन. ईशा ऐक. मला फिंडरवर प्रोफाईल उघडायची आहे. ईशा ईशा ऐक ना ऐक ना ईशा तू काय फिंडर नको. ईशा असं नाहीये. आपलं प्रेम पलीकडचं आहे ना ईशा. काय मला पलीकडचं प्रेम? मला आत्ता हे बघ समोरासमोर अलीकडचं हे प्रेम हवंय मला. मला माझ्यावर प्रेम करणारा माणूस हवाय. माझी सवय असणारा माणूस नकोय फक्त. आपलं नाही तसं. आपलं फालतू आहे. यांचं बरं आहे. ईशा ऐक ना ईशा I'm done. नाही ईशा ईशा ऐक I'm really done. Please, please, ईशा ईशा. ऐक मला नाही राहायचंय तुझ्या बरोबर. ईशा ईशा मी आंधळी झाले होते. ईशा मी मनापासून सॉरी बोलतो ईशा. फाडून दाखव का ईशाच असेल इथे. अति करतोयस आता. नाही, ऐक ना खरं वाटेल तेवढं बोल. आम्ही खरंच बोलतोय. आय एम सॉरी.
सिरियसली आर यू रिअली सॉरी? आर यू फीलिंग सॉरी? डू यू रिअली वॉन्ट टू अपॉलोजाइज? रिअली? तुला खरंच सॉरी वाटतंय? एवढं माहिती आहे रे मला. हा टोन आहे सगळ्यांशी बोलण्याचा तुझा. म्हणजे प्रेम करण्याची गरजच न वाटणं, याला प्रेम कसं समजतो आपण? मी फ्लो मध्ये बोलतो. प्रेम केलं पाहिजे रे. मी फ्लो मध्ये बोलतो ना, विचार न करता यापुढे पुढे करत जा विचार, नाही तर घरी जा. ईशा ईशा तू काय नाही, आय एम डन प्रिया. नाही नाही नाही, अगं, नाही, खूप नाही, होतंय. please. करेल तो, करेल मी करेल. मी मी करेन मी करेन करेल, ह्याच्यापुढे करेल. विचार करू. तू बोलशील ते, तू भाई तू बोल ना. ह्याच्यापुढे माझं बोलणं बंद. मी फक्त एका कोपऱ्यात लिहित बीत बसेन. तू बोलशील ते करेन. तू बोल, काय करू बोल. 777 रूल पाळायचा. 7 तासांनी रोज तुला आय लव्ह यू बोल. नाही बोलायचं. काय करायचं? दर 7 मिनिटांनी झाडू घ्यायचा आणि घराचा केर काढायचा. दर 7 मिनिटाला मला घर स्वच्छ पाहिजे. नाईस. दर 7 तासांनी माझ्यासाठी गरम गरम आल्याचा चहा करायचा स्वतःच्या हातांनी आणि मला समोर आणून द्यायचा. मला गॅस नाही पेटवता येत. शिकायचं मग आता. मम्मी कडे जा सोना बाबू आणि शिकून ये मग. हा? दर 7 दिवसांनी टॉयलेट साफ करायचं. मला माहिती तुला फ्लश पण करता येत नाही, पण करायचं आता. अख्खं टॉयलेट मला दर 7 दिवसांनी साफ पाहिजे. दर 7 महिन्यांनी लॉंग ट्रिपला जायचं. सगळा खर्च कोणी करायचा? तू. हा जमेल? जमेल जमेल. मग चल केर काढायला घे. लगेच करायचं. कसं बोलतेस ग तू त्याला ईशा? नको कसं वागू. तू का रडतीये? त्यामुळे रडतेय ती. का भांडताय तुम्ही यार? माझ्या प्रियाला रडवलत ना. मला प्लीज हे आवडलेलं नाही. प्रिया, आपण इथे नको थांबायला. ह्यांचं खूप टॉक्सिक आहे. आपण आपलं नीट सॉर्ट आउट करूया. हो हो हो. आय एम सॉरी. 777 माझे 12 झाले. तुझी चूक आहे त्याच्यात. तुझी चूक आहे त्याच्यात. त्यांना नको बोलूस. प्रिया, ठीक आहे. त्यांचं प्रेम आहे. आपण नको थांबूया इकडे. आपण 666 चा फॉर्म्युला घेऊया. Okay. आय लव्ह यू. I too love you.